सर्व भाव शब्दावर बोलतोय आणि उदाहरण कुठलं तरी द्यावं लागेल. श्रद्धेला 3-4 प्रकारांनी समजून घेतलं तर सर्व भाव शब्द लक्षात येईल. सर्व भाव भावना ह्या श्रद्धेवरती अवलंबून आहेत. आणि श्रद्धेचे प्रकार: प्रासंगिक श्रद्धा, नंबर 2. नंबर 1 काय? प्रासंगिक श्रद्धा निर्माण होते. प्रासंगिक श्रद्धा काय? लग्न झालं, अरे काहीतरी ईश्वराला द्यायला पाहिजे. लग्न झालं म्हणून द्यायला पाहिजे. देऊ नये का? दिलं पाहिजे. ज्याला आपण मंगलनिधी म्हटलंय, ही कोणती श्रद्धा पडते? एखादं हे द्यायचंय, आळंदीला प्रसाद, मग कोणतरी हात वर करतं, मी प्रसाद देणार. कोणी म्हणतं नाही, आजचं जेवण मी देणार. कोणती श्रद्धा झाली? प्रासंगिक. प्रासंगिक श्रद्धा कशाला म्हणतात? की प्रसंगानुसार लग्न झालंय, दिलं पाहिजे. नोकरी लागली, दिलं पाहिजे. बंगला बांधला, वास्तुशांती झाली, दिलं पाहिजे. प्रासंगिक श्रद्धा. सर्व भावे एक नाही, प्रसंग भावे याला सर्व भाव म्हणत नाहीत. नंबर 1. दुसरी श्रद्धा, काही आपल्याला खूप घबाड लागलं, एखाद्या प्रसंगातून वाचलो, देऊ नये का? दिलं पाहिजे. ही कोणती श्रद्धा? ही देखील श्रद्धा आहे, पण ही प्रासंगिक नाही आहे. ही अर्धवट श्रद्धा आहे. लागलं नसतं तर दिलं नसतं. आम्ही असे चाललो होतो, ते गाडी ॲक्सिडेंट करता करता वाचलो. देवा वाचवलं तू, घे 51 रुपये. ते 5000 रुपये. चला, फारच वाचले असतील तर. टंगडं गेलं असतं तर 15,000चं जावं असलं असतं. त्याच्यापेक्षा 5000 दान. ही एक श्रद्धा. प्रासंगिक एक, ही अर्धवट श्रद्धा आहेत ह्या सगळ्या. याच्यामध्ये देणं किती? काही वेळेस फायदा किती झाला तितकं आम्ही देणार. आम्ही देवाचं ऋण ठेवायचं नाही. देवाने जेवढं दिलं फेडून टाकायचं, आपल्या मतीप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे, आपल्या याच्याप्रमाणे. रिटर्न काय मिळालेत त्या बदल्यात मोबदला, दान. ही सर्व भावात बसते का? नाही. समजा ईश्वरानं वाचवलं नसतं, ईश्वरानं काही दिलं नसतं, बरं उलट झालं म्हणून दिलं, असं होतंय का? कधीच देत नाही माणूस. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, तरी मी देतो, असं माणूस भेटत नाही. तुकारामांच्या भाषेत, दिवाळं वाजलं तरी आपण द्यायला तयारी आहे. नाही. हा दिवाळी असेल तर फटाकड्यापुरतं देतो, पण दिवाळं वाजलं आम्ही देऊ असं नाही. तर ही प्रासंगिक श्रद्धानंतर हा जो भाग येतो, ही एक टेम्पररी आणि किती रिटर्न मिळाले यावर आधारलेली श्रद्धा आहे. आणि एक श्रद्धा अशी आहे की क्षमतेनुसार देणं, अजून एक क्षमतेपेक्षा कितीतरी पटीनं जास्त देणं, आणि एक सर्वस्व देणं. क्षमतेनुसार देणं, बाबा आपल्याला ऐपत एवढीच आहे आपली, आपण एवढंच देणार. क्षमतेनुसार देणं,
बाबा याच्या पलीकडे आपल्याला लागणं आहे, आपली क्षमता एवढी. याला सर्व भाव म्हणत नाहीत. क्षमतेपेक्षा खूप जास्त देणं. उदाहरणार्थ आमचे कळंबरकर मंगळसूत्रच विकलं, पैसाच नाही, 5,000 द्यायला. क्षमतेपेक्षा नसताना देणं, असताना देणं, असतानाही क्षमतेसारखं देणं. क्षमतेसारखं होत नाही, लोक देतात तेवढं दिलं. काल एक बातमी वाचली आजच पेपरमध्ये. अमिताभ बच्चन, अनिल अंबानी आणि अमर सिंग हे तिघं तिरुपतीला गेले. एक लाडू तिघात एका ताटात होता. आता तिघं भांडतील का वाटून घेतील मला माहीत नाही. एकच लाडू दिसला मला फोटोमध्ये. प्रत्येकाने 51 लाख दिले. मी त्यावेळेस विचार केला, आता आमचं तर चक्र सुरू होऊन जातं. म्हणलं 51 लाख अमिताभने दिले, 51 लाख अमर सिंगने दिले आणि 51 लाख अनिल अंबानीने दिले. आता अनिल अंबानी अमिताभ बच्चन वाचला म्हणून 10 कोटी रुपयाचा हिरेचा हार दिला होता. पण 10 कोटी रुपये अनिल अंबानीने दिले अजून मी वाचलं नाही. अनिल अंबानी 4,000 कोटी रुपयाचा नफा दरवर्षी घेणार आहे. तेवढा अमिताभ बच्चन नाही आहे, अमर सिंग नाही आहे. पण हा अनिल अंबानी 51 लाख देतो, अमर सिंग 51 लाख देतो. आणि मी त्यावेळेस विचार केला श्रद्धेचा, कोणाची श्रद्धा जास्त. वाचला म्हणून 10 कोटी रुपये दिले, त्यामुळे अमिताभ बच्चनचीच जास्त आहे. कारण क्षमतेपेक्षा कितीतरी पटीनं कमी अनिल अंबानीने दिलेले. आणि अमर सिंग जवळ काही कमी नाही आहे पैसा, त्यांनी आपल्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीनं कमी दिले. पण यांनी मात्र क्षमतेनुसार दिले. हा सहज गेला साकडं घालायला, पत्रिका द्यायला देवाला 51 लाख दिले, वाचला म्हणून 10 कोटी दिले. अमिताभ बच्चन. आता ऐश्वर्या राय मिळाल्यावर तर आता प्रश्नच नाही. आता अमर सिंगही मागे पडला. ऐश्वर्या रायची संपत्ती काही कमी नाही आता. पण एक सांगतो, ही श्रद्धा की प्रत्येक जणांनी सारखं देणं असं नाही, तुमची क्षमता काय त्याच्यावर ते देणं. हा खेळ परमेश्वर पाहतो. मग सर्व भावे शब्द आहे. सर्वस्व समर्पण जो करू शकतो त्याच्यापेक्षा कमी भाव आत्मयज्ञात चालत नाही. मग तुमची जशी श्रद्धा तसं त्याचं. तुका बैसला दुकानी दावी मोला ऐसी वाणी. तुम्ही ज्या श्रद्धेच्या ताकदीचं मोल तुम्ही अर्पण केलंय त्या ताकदीचं ईश्वर तुम्हाला दान देतो, अनुदान देतो, तुमच्यावर ते कृपाछत्र ठेवतो. सर्व भाव शब्दावर बोललोय म्हणजे त्याची व्याप्ती आणि त्याची गहनता आणि त्याची विशालता लक्षात येईल. इथे शब्द सर्व भाव आहे. अर्धवट भावाने काही लोकांना दुसरीकडे दिलं ना अर्धवट भावाने इथे ठेवलं नाही. ह्या ठिकाणी सर्व भावानी या, सर्व भावानी या. म्हणजे सर्वस्व समर्पण तन्मनधन जो करू शकतो तो सर्व भावे. आणि भगवान कृष्णाला ते अपेक्षित आहे, सर्व भाव. सर्व भावे भजावा हाची एक. भजावा शब्द आहे अखंड द्या. परमेश्वराला आज सांगतो, परमेश्वरी शक्ती तुम्हाला कसं देते.
आपले डॉक्टर परतानीला हार्ट अटॅक, आज त्यांनी बोलवलं होतं म्हणे, एका कामाला गेलो, 2-3 तास बोलणं झालं. त्याच्यामध्ये त्यांनी काही अनुभव सांगितले. मला डॉक्टर साहेब अटॅक येण्यापूर्वी एवढे अनुभव होते? म्हणले नाही. आत्ता एवढे अनुभव आहेत? म्हणले नाही. बसून पहा, आहेत का? म्हणले नाही. त्याच वेळेस केवढे प्रचंड अनुभव शक्तीने दिले. हो. मग अनुदान ती सारखंच देते का? लक्षात घ्या, फार मायन्यूटली ऑब्झर्व करावं लागणार आहे प्रत्येकाला, स्वतःकडे बोट फिरवून. ते म्हणले खरं सांगू का, वाचूच शकत नाही माणूस, हे तितकंच खरं. मॅडम म्हणाले मला, इतके डॉक्टर सगळं करतायत, तसं वाटलं होतं कधी यांना हार्ट अटॅक येऊ नये. अहो वाचले. 95% एक व्हेन्स ब्लॉक आहे, 5% चालत होते डॉक्टर, आणि एक आर्टरी 3 जागी ब्लॉक आहे. हा माणूस फिजिकली वाचू शकतो का? डॉक्टर म्हणले नाही. कोणी वाचवलं तुम्हाला? बीपी डाऊन होत होतं तरी तिनं वाचवलं. का वाचवलं? काय काय दिसत होतं सगळं. एक तर असा ओरा दिसला. आज दिसतोय का म्हणलं तो ओरा? ऑपरेशन नंतर असं त्या ओऱ्यातच होतं म्हणले मी. आणि पूर्ण शक्ती अशी प्रचंड वाहत होती. आज आहे का? म्हणलं नाही. ती शक्ती कशी कृपाछत्र, असं स्वतःच्या बाळाला सांभाळायचं असलं तर किती ती माता अशी फेकते. पण बाळ हे पाहिजे गुणाचं. देते नित्य सत्ता सूत्रे बाळा. अफाट शक्ती केव्हा उभी राहते आणि केव्हा ती स्वतः नाराज झाली की तुमच्यामधून निघून जाते, याचं कारण तुमचा भाव, टेम्पररी भाव, अर्धवट भाव, प्रासंगिक भाव आणि सर्व भाव. तुकारामांचे अभंग आहे, सर्व भावे भजा. आणि सर्व भाव म्हणजे अखंड अखंड चिंतन विठोबाचे, दुसरं काहीच नाही. सर्व भावे भजावा हाची एक, हा गा शरीर जरी झाले तरी कर्तव्य ओघे आले. अर्जुनाने सर्व भावाने कृष्णाला भजलं होतं की नाही? त्यावेळेस पांडवांच्या नगरीमध्ये धर्मराज राज्य करीत असताना अपशकुन व्हायला लागले. आणि मेंटल टेन्शन वाढलं. गुन्हेगारी प्रवृत्ती लोकांमध्ये वाढली. उदास आणि भकास वाटायला लागलं. साधना फळ द्यायला बंद झाली. आणि काहीतरी वेगळं घडलंय असं वाटत होतं. म्हणून धर्मराजाने असं म्हटलं, अरे अर्जुना, द्वारकेहून काही निरोप नाही आहे भगवंताचा. इतके अपशकुन वाटायला लागले, उदास सगळं ब्रह्मांड वाटायला लागले, गोडी वाटत नाही आहे संसारात आणि राज्यात कशात. जाऊन पाहाय तरी खरी रे. काय झालंय? अर्जुन निघाला आणि द्वारकेवर आल्यावर समजलं की भगवान निजधामाला गेले. हे एकदम शक्ती क्षीण झाली. किती प्रेम असेल अर्जुनाचं. सर्व भाव शब्द बोलत असताना बोलतोय हा प्रकार. म्हणून तर ज्ञानेश्वरांनी उल्लेख केला अर्जुनाचं वर किती भगवंताचं प्रेम आहे. कोणती ओवी आहे? या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसत असे निरुपम.
तैसे पार्था सर्वोत्तम पुण्य केले, तू प्रेमाचा पुतळा. भगवान स्वतः सर्टिफिकेट देत आहेत. केव्हा देत आहेत? अरे भगवान निजधामाला गेले म्हणल्यानंतर अर्जुन इतका शक्ती क्षीण झाला, सगळं विसरला, असं चालवत नव्हतं. आणि काही महाराण्या आणि काही पोरं जे फारच सज्जन होते ते वाचले, सगळे संपले. त्याच्यात रुक्मिणी माता होती. आणि यांना वाचलेल्या लोकांना घेऊन जावं म्हणून प्रोटेक्शन म्हणून अर्जुन धनुष्यबाण घेऊन बरोबर निघाला. अरे चोरांनी लुटलं यांना, काही स्त्रियांना पळवून नेलं भगवंताच्या. तेच गांडीव धनुष्य आहे. लक्षात घ्या, तोच अर्जुन आहे, तेच मंत्र आहेत, ती विद्या आहे. अर्जुन रक्षण नाही करू शकला, अजून फील झालं. अरे भगवंताच्या राण्यांचं आणि काही पुत्रांचं मी रक्षण करू शकलो नाही, इतका खिन्न झाला. कारण भगवान गेले. पत्नी का अपमान सह गया क्या अर्जुन था वीर, अगर कृष्ण सामर्थ्य नहीं बनती गांडीव का तीर.